आता बघा इकडं आम्ही वाट शोधत होतो, वाट निघाली ह्या बाजूला. बापरे, आम्हाला वाटलं बऱ्यापैकी पोहोच झालं. भरपूर वर आहे अजून. आम्ही म्हटलं 10च मिनिटं राहिलं आता पोहोचलो. खडकाचा पॅच आहे, इथून सुद्धा पाय घसरल न्यायची काळजी घ्यायची. आणि आपण आता या कड्याच्या खालून पुढे चाललो. या गवतातून वाट शोधत आपल्याला शेवटची चढ आहे, एकदम स्टीप चढ आहे. गडाच्या मुख्य प्रवेशद्वाराचे अवशेष आपल्याला इथे दिसते. त्यासाठी पायऱ्या सुद्धा आहेत, खालपर्यंत दिसतात पायऱ्या. त्यावेळेस कांगोरी गडाचं नाव महाराजांनी मंगळगड ठेवलं. त्याच्यात पण हा मंगळगड महत्त्वाचा होता. स्पष्टपणे हा चोर दरवाजा दिसतोय, बुरुजीतून आपल्याला स्पष्टपणे दिसतोय. पूर्ण ही तटबंदी आपल्याला पाहायला मिळते, दगडी जोत आपल्याला पाहायला मिळते. ते वाडा किंवा सदर काय असेल त्याची मागची बाजू सुद्धा शाबूत आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. मागच्या व्हिडिओमध्येच मी सांगितलं होतं की आपण मंगळगडला जाणार आहे, तर आज आपण भेट देणार आहोत मंगळगडला. तर सध्या आपण आहोत पिंपळवाडी या गावामध्ये. हे पिंपळवाडी गाव आहे. इथं आहे तो पिकअप शेड आहे, म्हणजे बस स्टॉप आहे. इथं बस स्टॉप जवळच इथं एक मोठं शेड आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. इथं राहण्याची सुद्धा सोय होऊ शकते. गाडी पार्किंगसाठी भरपूर जागा आहे तिथं. तर इथं येण्यासाठी महाडकडून जर आपण आलो तर बिरवाडी गाव आहे, तिथून उजव्या बाजूला फाटा आहे. आणि जर पुण्याकडून आलो तर वरंदा घाट उतरायचा खाली, आणि तिथून वरंदा घाट उतरून बिरवाडीमधून डाव्या हाताला एक फाटा आहे, तिथून सरळ पिंपळवाडीकडे. या बस स्टॉप जवळून थोडंसं पुढं जायचं. थोडंसं पुढं गेल्यानंतर एक कमान आहे इथं. या कमानीतून आपल्याला वर जायचं आहे. हा रस्ता पाहू शकताय. हा गडावर जाण्यासाठी थोड्याशा अंतरापर्यंत रस्ता बनवलेला आहे. सध्या रस्त्याची अवस्था वाईट आहे, त्यामुळं गाड्यावर नाही जाऊ शकत, गाड्या खालीच लावायचे. तर आपण चालतच जाणार आहे. याच्यावर आपले सातारकर मंडळी पुढे निघालेत. सातारकर, अहो इथंच दम लागला आम्हाला, आता काय करायचं. आपण गाडी घेऊन जरी आलो ना तर इथपर्यंत व्यवस्थित येऊ शकते जरी आणले आपण तर. पण इथून पुढंची परिस्थिती आहे आणि इथून तरी गाडीवर जाणं अवघड आहे थोडंसं. तुम्ही शक्यतो गाडी खालीच लावा. पायथ्यापासून एक 10 ते 12 मिनिटं चाललो आहे पूर्ण या गाडी रस्त्याने. आणि आता तुम्हाला मंगळगडाचं पहिलं दर्शन दाखवतो. हा आहे मंगळगड. इथे एक बुरुज दिसते आपल्याला. हा बालेकिल्ला आहे. कांगोरी मंदिर या साईडला पुढे आहे. अवस्था बघा रस्त्याची, असा रस्त्याची अवस्था झाली. आता इकडनं आपण वर जाणार आहेत. किल्ल्याच्या पायथ्याला येण्यासाठी महाड ते वरंदा या रस्त्यावरील बिरवाडी या गावापासून आपल्याला अंदाजे 15 किलोमीटर यावं लागते. साधारण 25 ते 30 मिनिटामध्ये आपण किल्ल्याच्या पायथ्याशी असलेला पिंपळवाडी या गावाजवळ येऊन पोहोचतो. साधारण 35 मिनिटं पायथ्यापासून आपण सरळ चालत आलोय रस्त्याने. त्यानंतर आपल्याला इथे एक मंगळगड म्हणून हा कांगोरीगड असा एक बोर्ड दिसतोय. इथून आपली आता जंगलामध्ये आपण शिरणार आहोत. सापडते का वाट? सध्या बघा गवत खूपच वाढले, त्यामुळं रस्ता शोधत जावं लागतं. तसा हा किल्ला थोडासा प्रसिद्धीपासून दूर आहे, त्यामुळे खूप काही लोकांना किल्ला तसं माहीत नाही आहे. त्यामुळे आपण त्या किल्ल्याला भेट द्यायचं ठरवलं. आज रविवार असून सुद्धा आमच्याशिवाय इतर कोणीही किल्ल्यावर नाही. किल्ल्याला चढाई स्टीप आहे, त्यामुळं दम लागतो खूप. त्यामुळे शक्यतो सकाळी लवकर किल्ला चढायला सुरुवात करायची, म्हणजे उन्हाचा त्रास कमी होतोय. तर माझ्या आवाजावरून तुम्हाला कळतच असेल किती दम लागला असेल. बघा माझी अवस्था काय, पूर्ण घाम आलेला आहे. तरी पावसाळा आहे, सप्टेंबर महिन्यात आम्ही चाललोय वर, तरी सुद्धा अशी अवस्था आहे. आमचं सह्याद्रीतले वाटाडे शिंदे सर पुढे चाललेत रस्ता करत. ते जिकडं येतील तिकडं आज जायचंय, कुठेही घेऊन चाला. आता
आता बघा इकडं आम्ही वाट शोधत होतो, वाट निघाली ह्या बाजू. तर अनुभवी व्यक्ती असेल तरच अशा दुर्गम ठिकाणच्या किंवा न माहितीतल्या गडांवर येत जा. कोणीतरी एखादा माहितगार माणूस सोबत असावा. समोर आता चढ आहे भरपूर. चला, थांबून चालणार नाही, गेलं तर पाहिजेच. तर आता इथं मार्किंग करण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून पाठीमागून येणाऱ्यांना रस्ता कळावा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आपण म्हणतो सह्याद्री किंवा जर गड किल्ले पाहायचे तर ते पावसाळ्यात त्याचं सुंदर रूप आपल्याला पाहायला मिळतं. फुलं असतात, हिरवागार निसर्ग असतो, पण त्याचे काही ड्रॉबॅक सुद्धा आहेत. एक ड्रॉबॅक म्हणजे आता जी आमची अवस्था होती, रस्ता सापडत नाही. सर्वात महत्त्वाचं, किल्ल्यावर गेल्यानंतर तिथं गवत आणि झाडे झुडपे खूप वाढलेली असतात. त्यामुळे किल्ल्याचे जे अवशेष आपल्याला बघायचे असतात ते बऱ्याच प्रमाणात लपले जातात. ते झाडं झुडपे किंवा गवतात जातात, त्यामुळे ते आपण पाहू शकत नाही. आणि उन्हाळ्यात जर ट्रेक करायचं म्हटलं तर उन्हाचा त्रास होतो आपल्याला, पण त्याचा दुसरा फायदा असा आहे, संपूर्ण किल्ला आपल्याला व्यवस्थित पाहता येतो. सगळे अवशेष उघडे झालेले असतात, त्यामुळे व्यवस्थित बघता येतो. हिरवागार निसर्ग असा दिसतोय बघा, सुंदर एकदम. ही गोष्ट तुम्हाला उन्हाळ्यात नाही पाहता येणार. तर मंगळगडाच्या आसपासची जी गावं आहेत, या गावामध्ये जर तुम्ही येऊन विचारलं मंगळगड कुठे आहे, तर सगळी लोक तुम्हाला उत्तर देऊ शकत नाहीत. पण तुम्ही जर कांगोरी विचारलं तर प्रत्येक जण लगेच सांगणार तुम्हाला कांगोरी बाबा असं असं जावं तुम्ही. तर त्याचा कांगोरीचं आहे. वर कांगोरी मंदिर आहे, सांगूरमला आहे मंदिर, व भैरवनाथाची पेटी होतं. तर मंदिरावरून या गडाला नाव आहे कांगोरीगड. पहिल्यांदा आपल्याला किल्ल्याचे अवशेष इथं पाहायला मिळतात. तर ह्या खडकामध्ये कोरलेल्या इथं पायऱ्या दिसतात आपल्याला. बापरे, आम्हाला वाटलं बऱ्यापैकी पोहोचून झालंय, भरपूर वर आहे अजून. आम्ही म्हटलं 10च मिनिटं राहिलं आता पोहोचलो, ते खूप आहे अजून. दुसरी गोष्ट, पावसाळ्यामध्ये तरी बाहेर सह्याद्रीमध्ये फिरताना पायाकडे लक्ष द्यायचे महत्त्वाचं. गवत वाढलेलं असते, मग दगड खडक कळत नाही आपल्याला, खड्डे काय असतील ते कळत नाही. बरेचदा पाण्याच्या वाटा तयार झालेल्या असतात, त्याच्यामध्ये पाय पडला तर मुरगळण्याची पण शक्यता असते. ते खडकाचा पॅच आहे, इथून सुद्धा पाय घसरल न्यायची काळजी घ्यायची. किल्ला आता टप्प्यात आहे. या इथं या बुरुजावर ध्वज सुद्धा दिसतोय आपल्याला. आणि या इथं कांगोरीगड मंगळगडाचा बोर्ड अँड डायरेक्शन दाखवले. या बाजूला वर किल्ल्याचा बुरुज दिसतोय आणि आपण आता या कड्याच्या खालून पुढे चाललोय. इथे थोडी आपल्याला सावली मिळाली आहे, त्यामुळे बरं वाटतंय. पावसाळ्यानंतर कोणीही या किल्ल्यावर आलेलं दिसत नाही. मस्तपैकी 15 मिनिटाची विश्रांती घेतली इथं सावलीमध्ये. आणि आता शेवटची चढाई जवळजवळ राहिली. आता शेवटची चढाई करतोय. पुढे सहकारी चाललेत आपले.
किती गवत वाढले बघा. त्या गवतातून वाट शोधत आपल्याला जायचं. इथून खूपच खडी चढायला लागली. पूर्ण वर चढायचं दिसते बघा. वर आपल्याला गडमाथा दिसते बघा. शेवटची चढाई एकदम स्टीप चढाई. तर आता आपण गडमाथ्यावर प्रवेश करणार आहे. आणि इथं आपल्याला इथून बघा पायऱ्या स्पष्टपणे दिसत आहेत. तर इथं पूर्वीचा गडाचा दरवाजा इथं असण्याची शक्यता आहे. तर दरवाजाच्या अस्तित्वाच्या खुणा आपल्याला दिसत आहेत. या ठिकाणी बुरुजासारखं एक छोटंसं बांधकाम दिसतंय आपल्याला. इथं सुद्धा हा कट केलेला दिसतोय. या ठिकाणी बुरुजाचे अवशेष इथं स्पष्ट दिसतात बघा. हे गडाचा पहिला दरवाजा इथं असण्याची शक्यता आहे. पण आता खालचं प्रवेशद्वार घेतलेलं आहे. आणि थोडं पुढं आल्यानंतर गडाच्या मुख्य प्रवेशद्वाराचे अवशेष आपल्याला इथे दिसतात. गडाच्या दरवाजाचे पूर्ण नासधूस झालेले दिसते. फक्त पायऱ्या दिसत आहेत. नंतर प्रवेशद्वार लिहिलेलं आहे. गडचा दरवाजा असं काही तर दिसत नाही. तर मुख्यतः प्रवेशद्वारातून आपण वर जाऊन गडमाथ्यावर प्रवेश करणार आहे. त्यानंतर आपण गडाचं पूर्ण दर्शन घेणार आहे. तर या ठिकाणी बुरुजाचे अवशेष आपल्याला दिसत आहेत. प्रवेशद्वाराच्या बाजूला जे बुरुज असतात पूर्ण इथं हा बुरुज दिसतोय. या बाजूला कडा आहे पूर्ण. इथं सुद्धा बुरुजाचे अवशेष दिसत आहेत. या ठिकाणी पूर्ण हा बुरुजाचा आकार आहे. इथून आतमध्ये आपण गडावर प्रवेश करतोय. गडावर पूर्णपणे गवत माजलेलं आहे. गवत पूर्ण माझ्या उंची इतकं जवळ 5 ते 6 फूट उंचीचं गवत आहे. इथे एक बोर्ड आहे. या बाजूला बालेकिल्ला आहे जाण्यासाठी. आणि या बाजूला आहे समोर आपल्याला इथं मंदिर दिसते, कांगोरी मंदिर. तर आधी आपण त्या मंदिरामध्ये जाऊन देवीचं दर्शन घेणार. त्याच्या पाठीमागे एक बुरुज आहे. तो बुरुज पाहून पुन्हा परत येऊन आपण वर बालेकिल्ल्याकडे जाणार आहे. तर आधी आपण या मंदिराकडे जाऊया. आपण पाहू शकतो हा आहे बालेकिल्ला किल्ल्याचा. हा एवढाच भाग मेन दरवाजातून आल्यानंतर हा भाग फक्त याला कनेक्ट आहे. इथं पूर्णपणे मोठी दरी आहे खाली. मग ही एक प्रकारे या किल्ल्याची माची आहे. या माचीच्या एका टोकाला एक बुरुज आहे आणि कांगोरी मंदिर देवीचं मंदिर आहे. समोर आपल्याला मंदिर दिसतंय. मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्यावर डाव्या बाजूला आहे मंदिराकडे आपण निघालो. जातानाच या ठिकाणी एक सुंदर असं पाण्याचं टाकं बघायला मिळते आपल्याला उजव्या हातालाच. खूप भव्य टाकं आहे. खाली उतरण्यासाठी पायऱ्या सुद्धा आहेत. खालपर्यंत दिसतात पायऱ्या. पूर्णपणे काळ्या कातळामध्ये कोरलेलं हे पाण्याचं टाकं आहे. पाहू शकतो आपण फार मोठा इथं पाणी साठा होऊ शकतो. आता पलीकडनं आपण बघितलं असतं पण पलीकडे पूर्ण गवत माजलेलं आहे. त्यामुळे तिकडं काय शक्यतो जाता येणार नाही. थोडं पुढं आल्यानंतर आणखी एक पाण्याचं टाकं इथं आपल्याला पाहायला मिळतं आहे. त्या तुलनेत हे पाण्याचं टाकं खोलीला कमी आहे आणि त्याचा घेरा बराच मोठा आहे. पाणी थोडंसं कमी आहे. गवताची उंची बघा, जवळजवळ 6 फूट उंचीचं गवत आहे. आणि पूर्ण असं ह्या गडावर असंच गवत आहे. तर आपल्याला आता समोर हे मंदिर दिसतंय. मंदिरात हा ध्वज दिसतोय. तर आता आपण मंदिराच्या आवारात प्रवेश करणार आहे. इथं वर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. पायऱ्या चढून वर गेलं की सर्वात प्रथम आपल्या डाव्या बाजूला हा दीपस्तंभ आहे. काही लोक याला दीपमाळ म्हणतात आणि दीपमाळ नसून दीपस्तंभ आहे. त्याच्यावर फक्त आपण दिवा लावायचा असतो वर. याची सुद्धा उंची साधारण 5 फूट उंची आहे दीपस्तंभाची. इथून ही मंदिराची तटबंदी आहे. मंदिरामध्ये आपण प्रवेश केलाय. सर्वात सभामंडप जो आहे मंदिराचा तिथे एक आपल्याला असं होल असलेला दगड दिसतोय. कदाचित प्राचीन काळी वरच्या छताच्या आधारासाठी इथे एखादं लाकूड उभं केलं जात असेल किंवा काठी जी म्हणतो आपण देवीची किंवा देवाची ती उभी केली जात असेल. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याच्या उजव्या बाजूला इथं काही देवांच्या मूर्ती आहेत. ओळीनं 4-5 मूर्ती आहेत. ही देवीची मूर्ती दिसते. ही कदाचित
भैरवनाथांच्या मूर्ती सदृश्य दिसते. हातात साप आहे, एका हातात डमरू आहे, एका हातात खडग आहे, त्रिशूळ आहे एका बाजूला, इथं गदा आहे. कदाचित भैरवनाथ जोगेश्वरी असू शकते किंवा कांगूरमल कांगोरी असू शकते. तर ज्यांना माहीत असतील या देवांची नाव कृपया कमेंटमध्ये सांगा. तर वर छत पूर्णपणे नष्ट झालेलं आहे मंदिराचं, सभामंडपाचं. गाभारा सुस्थितीत दिसते आपल्याला. गाभाऱ्यामध्ये सुद्धा एकूण 4 मूर्ती आहेत. इथे एक शिवलिंग आहे. समोर सुद्धा ही भैरवनाथ कांगूरमल कांगोरी देवी इथं सुद्धा मूर्ती आहे. तर बऱ्याच लोकांचं कुळदैवत म्हणतो आपण की हे कांगोरी आहे. तर खूप लांबून लोक इथं दर्शनासाठी येतात. नवरात्रामध्ये सुद्धा इथं मोठा उत्सव भरवला जातो. आपल्यासोबत सातारवरून जे शिंदे सर आहेत, तर त्यांना खूप अनुभव आहे. सह्याद्रीतले गड किल्ले, गडवाटा आणि सह्याद्रीची भ्रमंती याबद्दल अनुभव भरपूर आहे त्यांच्याकडे. तर या कांगोरी उर्फ मंगळगडाबद्दल थोडी काय माहिती असेल ते आपण सरांकडनं ऐकणार आहोत. आता आपण कांगोरी देवीच्या मंदिरासमोर बसलोय. या देवीच्या नावावरनंच ह्या गडाला कांगोरी गड म्हणायचे. नंतर महाराजांनी जेव्हा 1956 मध्ये जेव्हा मग जावळी खोरं काबीज केलं चंद्रराव मोऱ्यांकडनं, त्याच्यानंतर म्हणजे कांगोरीगड, ढवळगड, रायगड हे जे एरिया घेत आले महाराज, तर त्यावेळेस कांगोरी गडाचं नाव महाराजांनी मंगळगड ठेवलं. ह्याच्यात असं ह्या किल्ल्याचा जास्त उपयोग महाराजांनी फक्त म्हणजे राजकीय कैदी किंवा यांच्यासाठी म्हणजे कैद लोकांना कैद करण्यासाठी वगैरेच केला. आणि हा म्हणजे किल्ला नंतर जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांचा वध झाला त्याच्यानंतर मोगलांकडे गेला. आणि नंतर तो 1817 मध्ये बापू गोखले ज्यावेळेस त्यांनी मोहनगड, कावळा हे परत स्वराज्यात सामील केले, त्यावेळेस बापूराव गोखलेंनी हा किल्ला पुन्हा ताब्यात घेतला. आणि तो नंतर इंग्रजांची सत्ता किंवा इंग्रजांनी राजवट चालू होईपर्यंत मराठ्यांच्याच ताब्यात होता. ह्याचा मॅक्झिमम यूज फक्त घाटवाटांचं संरक्षण आणि कैदखाना असाच केला जात होता. रायगडासाठी एक संरक्षण तटबंदी म्हणजे एक साखळी जी झालेली आहे किल्ल्यांची, त्याच्यात पण हा मंगळगड महत्वाचा होता. मंदिराच्या या बाजूने मागं जायचं आपल्याला. मंदिराच्या पाठीमागं चालत आल्यानंतर ही अशी एक डोंगराची सोंड पुढे गेलेली आहे. माचीच आहे. आणि या बाजूनं पूर्ण अशी तटबंदी आहे. आणि ते आता सध्या गवतामध्ये झाकून गेले. तशीच तटबंदी इथं आपल्याला दिसते बघा. अशी तटबंदी आहे, ती पण झाकून घेतलेली आहे. तर इथं समोर बुरुज आहे त्या कोपऱ्यात. आपण बुरुज पाहण्यासाठी आलो मंदिराच्या पाठीमागं. पण आता पाहू शकतो पूर्ण गवत वाढलेलं आहे. रस्ता कुठंही रस्त्याचा मागमूस दिसत नाही. फक्त अशी पूर्ण बाजूने तटबंदी दिसते. या बाजूने दिसते, या बाजूनं ती सुद्धा गवतात झाकून गेलेली आहे. त्यामुळे काही बुरुजापर्यंत आपल्याला पोहोचणं सध्या तरी शक्य वाटत नाही. त्यामुळे आता इथूनच आपण लांबूनच बुरुजाचं दर्शन घेऊन बाले किल्ल्याकडे जाणार आहोत. तर तुम्ही जर उन्हाळ्यामध्ये आलात तर उन्हाळ्यामध्ये तुम्ही आरामशीर तो बुरुज जाऊन पाहू शकता. या किल्ल्यावरचे जे अवशेष असणारे किंवा प्रेक्षणीय असे पाहण्यासारखे जे ठिकाणी त्यापैकी हा एक बुरुज आहे. त्याला उन्हाळ्यामध्ये यावं लागेल आपल्याला. आपण आता मागील बुरुजाकडून पुन्हा मंदिराजवळ आलेलो आहोत. मंदिराकडून बाले किल्ल्याकडे जाताना तिथे एक चोर दरवाजा म्हणून बोर्ड लावलेला दिसतोय. तर आपण आता ते गवतामध्ये दिसतोय तर पाहूया. हां, दिसतोय. या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे हा चोर दरवाजा दिसतोय. वरची तटबंदी थोडीशी कमान तेवढी शिल्लक आहे. वरचा भाग त्याचा ढासळलेला आहे. तिथून हा चोर दरवाजा आहे खाली उतरण्यासाठी. तर उन्हाळा जर असता तर आपल्याला ही पूर्ण तटबंदी हा चोर दरवाजा स्पष्ट पाहता आला असता. तर चोर दरवाजा पाहून आता आपण निघालोय बाले किल्ल्याकडे. पुन्हा एकदा आपण गडाच्या प्रवेशद्वारा समोर आलेलो आहे. इकडनं आपण गडावर आलो होतो. या बाजूला बाले किल्ला बोर्ड आहे. तर इथून आपल्याला बाले किल्ल्याकडे जायचं.
मंगळगडाबद्दल आणखी एक माहिती आपल्याला ऐकायला मिळते, ती अशी की राजाराम महाराज जेव्हा रायगडावरून वाघ दरवाजा मार्गे निसटले त्यावेळी ते रायगडावरून मंगळगड मार्गेच खाली जिंजीला गेले होते, अशी काही ठिकाणी नोंद आपल्याला सापडते. तर आपण मगाशी मंदिराच्या पाठीमागे ज्या बुरुजावर जाणार आहोत तो बुरुज इथून आपल्याला स्पष्टपणे दिसतोय. पूर्ण ही तटबंदी आपल्याला पाहायला मिळते. बाले किल्ल्याकडे वर जाताना इथे एक आपल्याला बोर्ड पाहायला मिळतोय, पिण्याच्या पाण्याची टाकी. आपल्याला अगदी तटबंदीला लागूनच एक भली मोठं एक पाण्याचं टाकं पाहायला मिळतंय. खूप मोठं आहे, पाण्याचा साठा इथं सुद्धा भरपूर होतोय आणि सुस्थितीत आहे. अगदी इथं आपण पाहू शकतो तटबंदी दिसते अशी किल्ल्याची आणि ते टाका आहे. ही आहे बाले किल्ल्याची मुख्य शेवटची तडक. हे बघा अशी पूर्ण गवतातून जावं लागते आणि पाय घसरण्याचा धोका याच्यामुळे वाढतोय गवतामुळे. तरी अजून ओलं आहे, गवत वाळल्यानंतर तर खूप अवघड होणार आहे वर चढणं. तर अशा तऱ्हेने आपण कांगोरी गडाचा सर्वोच्च माथा म्हणजे बाले किल्ल्यावर पोहोचलेलो आहोत. समोर आपल्याला काही अवशेष दिसत आहेत, पाहूया काय ते. या ठिकाणी पूर्णपणे दगडी जोत आपल्याला पाहायला मिळते, अतिशय मजबूत स्थितीमध्ये दिसते, खूप सुंदर आहे. यायचं दिसतंय तुम्हाला सांगतो, याचं गवत वाढलेलं नसतं. खूप छान अवशेष आपल्याला इथं बघायला मिळाले असते. इथं सुद्धा आपल्याला पूर्ण हा चौथरा दिसतोय. कदाचित त्यावेळी एखादी किल्लेदाराचा वाडा किंवा सदर वगैरे असण्याची शक्यता आहे. या ठिकाणी इमारतीचा अवशेष, या बाजूची पूर्ण भिंत उभी आहे. याला प्रवेशद्वार कुठे दिसते का पाहूया आपण. तर अशा पद्धतीनं पूर्णपणे गवत आणि झुडपांमध्ये लपलेलं हे बांधकाम दिसतंय. मला वाटतं इथून इकडे वेगळी खोली आहे. समोर आडवी एक भिंत इथे एक दिसते आपल्याला अशी समोर अशी आडवी. या बाजूला एक अशी भिंत उभी आहे, पलीकडे आहे. अगदी इथे एक छोटी खोली असणार आहे. इथून आत जायला सुद्धा वाट असणार आहे. फक्त आता गवत खूप वाढलं आहे त्यामुळे आपण नाही जाऊ शकतो. तुम्हाला त्याचा जो पाय आहे जो तो म्हणतो तिथं पाहायला मिळतं आहे, सापडला. तर आपल्याला या ठिकाणी पायऱ्या सापडल्या आहेत. वाड्यामध्ये प्रवेश करण्याच्या जे पायऱ्या असतात, तर या ठिकाणी थोडंसं आपण जागा करूया. तर या ठिकाणी या वाड्यामध्ये प्रवेश करण्यासाठी इथं पायऱ्या असलेल्या दिसून येतात. तिथून आतमध्ये जाण्यासाठी मार्ग आहे. पण हे सध्या पूर्णपणे हे गवतामध्ये झाकून गेलेलं आहे. पूर्णपणे इकडे बघा आपल्याला एक भिंत दिसते या बाजूला, इथे हे जोत आहे. या बाजूला पूर्ण भिंत दिसते आणि इथून आत प्रवेशद्वार. पण आता गवत खूप वाढलंय, आपण आत काही जाऊ शकत नाही. पण या गडावर अवशेष आहेत आणि ह्या वाड्याचे अवशेष बऱ्यापैकी भिंतीसुद्धा उभे आहेत. तर उन्हाळ्यामध्ये जर आपण आलो तर आपल्याला बऱ्यापैकी अवशेष इथं बाले किल्ल्यावर पाहायला मिळते. तर या बाजूने पाहिलं, या बाजूने तर पूर्ण उंचीची भिंत जशीच्या तशी उभी आहे. इकडे पण पाहू शकतो आपण जो वाडा आहे गडावरच्या बाले किल्ल्यावरचा मुख्य वाडा, त्याचे बऱ्याच मोठ्या प्रमाणात अवशेष शिल्लक आहे तिथं. ही वाडा किंवा सदर काय असेल त्याची मागची बाजू सुद्धा शाबूत आहे. जवळजवळ 10-12 फुटाची भिंत मागची सुद्धा उभी आहे. या किल्ल्यावर अवशेष भरपूर आहेत, पण फार कमी लोक या किल्ल्याला भेट देतात. त्यामुळे गवत खूप माजलेलं आहे. वर्दळ कमी असल्यामुळं गवत झाडे झोडपे वाढलेलं आहे. त्यामुळे आपण पावसाळ्यामध्ये व्यवस्थितपणे पाहू शकत नाही किल्ला. जर उन्हाळ्यामध्ये आपण आलो तर फार सुंदरपणे हा किल्ला पाहता येईल आपल्याला. किल्ला बघण्यासारखा आहे, खूप सुंदर आहे. सर्वांनी याला भेट द्यावी. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कृपया कमेंटमध्ये जरूर सांगावं. कृपया आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा.